Hello students, today's our topic is man's interaction with natural resources. So man's interaction with natural resources as resource base, as a waste sink, or as cultural significance of natural resources. Okay, so let's introduction. The main interactions between humans and our environment can be grouped into the use of resources and the production of waste. So, man or peoples or any living organisms or any living thing depend on natural things. Okay, then main interaction is between human and our environment, that is the group into the use of resources and the production of waste. Okay, then humans are extracting increasing quantities of natural resources from the earth, which is causing problems of overexploitation, for example through overfishing and deforestation. Okay, so ह्युमन्स जे पण आपल्याला जे पण प्रोडक्शन मिळते किंवा जे पण रॉ मटेरियल आहे आपल्या एन्व्हायरमेंटमधून आपल्याला जे मिळते किंवा नेचरकडून आपल्याला जे मिळते तर त्याचा आपण यूज करू शकतो किंवा जे पण आपण प्रोडक्शन मिळते आपल्याला त्यापासून तर ते आपण वेस्टपासून आपण त्याचं प्रोडक्शन पण मिळू शकतो किंवा एक्स्ट्रॅक्टिंग इन्क्रीजिंग क्वांटिटीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आपण त्याचा जास्ती प्रमाणात यूज पण करतो. देन अर्थ विच इज कॉझिंग प्रॉब्लेम्स ऑफ ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओके, तर अशा प्रकारचे डिफरंट ते जे पण रॉ मटेरियल असेल किंवा जे पण आपल्याला नेचरकडून मिळणारे जे मटेरियल आहे तर त्याचा आपण ओव्हर यूज करून त्यापासून वेगवेगळे अर्थला प्रॉब्लेम्स पण क्रिएट करू शकतो किंवा जे आपलं नेचर आहे एन्व्हायरमेंट आहे तर त्याला आपण हार्म पण करतोय. ओके, देन फॉर एक्झाम्पल त्यांनी काय असेल तर ओव्हर फिशिंग असेल अँड डिफॉरेस्ट्रेशन असेल. ओके, तर जे पण ओव्हर फिशिंग होती आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात जी पण मासेमारी होती आहे किंवा डिफॉरेस्ट्रेशन असेल, जे पण आपण वेगवेगळ्या बिल्डिंग्ज असतील किंवा अजून कुठले वेगवेगळे प्लॅनिंग्ज असतील, कन्स्ट्रक्शन असतील तर त्यासाठी आपण डिफॉरेस्ट्रेशन करतोय. तर हे सगळं नेचरला असेल किंवा आपल्या अर्थला हार्मफुल आहे. ओके, ह्युमन बीइंग्स गेट ऑल द थिंग्स नीडेड फॉर देअर लाईव्स फ्रॉम नॅचरल resources. Human beings cannot keep themselves away from the natural things like solar power, air, water, soil, etc. The relationship between human beings and natural resources is explained below. Air is essential things for all living beings. So जे पण आपल्याला एन्व्हायरमेंटकडून मिळतं आहे किंवा ह्युमन बीइंग्स कॅनॉट कीप देमसेल्व्स अवे किंवा आपण आपल्याला मिळणाऱ्या किंवा लागणाऱ्या ज्या गरजा आहेत किंवा आपण ज्याशिवाय जगू शकत नाही, ह्युमन असेल किंवा अदर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग ज्या पण थिंग्स असतील तर सोलार पॉवर असेल किंवा एअर असेल, वॉटर, सॉईल ह्या गोष्टींशिवाय तो दूर राहू शकत नाही. द रिलेशनशिप बिटवीन ह्युमन बीइंग्स अँड नॅचरल रिसोर्सेस इज एक्सप्लेन बिलो. तर त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं आहे. एअर असेल, एअर इज इसेन्शियल थिंग्स फॉर ऑल लिव्हिंग. एअरशिवाय कुणी जगू शकत नाही किंवा एनी लिव्हिंग थिंग्स असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील ज्या पण एन्व्हायरमेंटल सायकल्स असतील तर त्या एअर असेल म्हणजे कुठलाही एखादा जो पण आता थिंग्स असतील ॲज लाईक सोलर पॉवर असेल, एअर, वॉटर, कुठलाही सोर्सशिवाय ते राहू शकत नाही किंवा कुठलीही सायकल त्याशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. ओके, कल्चरल रिसोर्सेस कॅन बी डिफाईन्ड ॲज फिजिकल एव्हिडन्स ऑर प्लेस ऑफ पास्ट ह्युमन ॲक्टिव्हिटी, साईट, ऑब्जेक्ट, लँडस्केप, स्ट्रक्चर. Okay, or a site structure, landscape, object, or natural features of significance to a group of people traditionally associated with it.
सो जे पण आपण कल्चरल रिसोर्सेस बघणार, नॅचरल रिसोर्स असतील, कल्चरल रिसोर्स असतील, त्याचे सिग्निफिकन्स जे पण असतील तर ते फिजिकल एव्हिडन्स असतील और पास्टचे ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील त्यावर असोसिएट असतात किंवा ते त्यावर डिपेंड असतात, त्याचे जे सिग्निफिकन्स वगैरे असतील. ओके, देन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. सो जे पण इम्पॅक्ट असतील, आपण ज्या गोष्टींचा अतिरेक करतोय किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होतोय आपल्या नेचरवर असेल किंवा अर्थवर असेल, एन्व्हायरमेंटवर असेल. ओके, तर नॅचरल रिसोर्सेस आर नॉट लिमिटलेस अँड द फॉलोइंग कॉन्सिक्वेन्सेस कॅन अराइज फ्रॉम द केअरलेस अँड एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ these resources. So firstly, deforestation. The deforestation means the clear cutting or clearing is the removal of a forest or stand of trees from land which is then converted to a non-forest use. किंवा डिफॉरेस्टेशन आपण का करतोय, किंवा तिथे आपल्याला एखादी सिटी डेव्हलप करायची असेल किंवा कुठले कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असतील. ओके, सो त्यासाठी आपण डिफॉरेस्टेशन करतो. किंवा डेझर्टिफिकेशन असेल, द प्रोसेस बाय विच फर्टाईल लँड बिकम्स डेझर्ट टिपिकली ॲज अ रिझल्ट ऑफ ड्रॉट, डिफॉरेस्टेशन और inappropriate agriculture. That is the desertification process. Then extinction of species. Then forced migration असेल, एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज असतील, खूप जे आपण आता डिफरंट स्पेसीज आहेत तर त्या काही स्पेसीज अशा त्या स्पेसीज एक्सटिंक्ट होत चालल्यात किंवा खूप दुर्मिळ होत चालल्यात. ओके, त्या जे पण नॅचरल एव्हिडन्सेस असतील किंवा पीपलचा त्यांच्यावर जो पण इम्पॅक्ट असेल किंवा हे नॅचरल रिसोर्सेसचा आपण खूप जास्ती प्रमाणात ओव्हर एक्सप्लॉयटेशन करतोय. सो त्या थ्रू पण त्यांना हार्म होतोय आणि स्पेसीज त्या एक्सटिंक्ट होत चालल्यात. ओके, फोर्स मायग्रेशन असेल, सो फोर्स मायग्रेशन इज people or any animals displaced by natural or environmental disasters, chemical or natural disaster or development project असतील. समटाईम्स नॅचरल डिझास्टर झाले कुठले किंवा लँडस्लायडिंग असेल किंवा अदर कुठले ड्रॉट असेल किंवा हेवी रेन असेल और अदर नॅचरल डिझास्टर. सो त्या थ्रू आपल्याला फोर्सली मायग्रेशनसुद्धा करायला लागत असेल किंवा केमिकल और नॅचरल डिझास्टर असतील किंवा मग एखादी सिटी डेव्हलप करायची आहे. सो डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जे असतील तर त्या थ्रू किंवा त्यासाठी आपल्याला मायग्रेशन करायला लागत असेल. ओके, दॅट इज फोर्स मायग्रेशन. सॉईलचं इरोजन असेल, सो वेगवेगळे जे पण आता नेचरमधले जे पण वेगवेगळे वेदरिंग असेल किंवा ऑल ज्या कंडिशन्स असतील नॅचरल कंडिशन्स तर त्याचा सॉईलवर इम्पॅक्ट होतो किंवा नॅचरल रिसोर्सेसचा जास्त यूजमुळे, एक्सेसिव्ह यूजमुळे सुद्धा सॉईल इरोजन होतं. देन ऑइल डिप्लेशन असेल. ओके, ऑइल डिप्लेशन इज द डिक्लाइन इन ऑइल प्रोडक्शन of a well of field or geographic area. Then ozone depletion असेल. Ozone depletion is a major environmental problem because it increase the amount of ultraviolet radiations. Okay, so these radiations are very harmful to all living things. Okay, created various diseases or skin cancers. Okay, like that. Then greenhouse gas increase असेल. Climate forcing refers to a change in Earth's energy balance leading to either a warming or cooling effect over time. Okay, this is the greenhouse gas increasing. Then extreme energy असेल. Okay, then water gasification असेल. The process takes place above the critical pressure and temperature of water. देन नॅचरल हजार्ड्स असतील किंवा नॅचरल डिझास्टर असतील, जे पण वेगवेगळे नॅचरल डिझास्टर असतील. ओके, त्यानंतर मेटल्स अँड मिनरल डिप्लेशन. These all are consequences of exploitation of resources and these are very harmful to our earth or our environment or our all types of ecosystem and all types of biotic or abiotic factors.
Then cultural significance of natural resources. Okay, so cultural resources can be defined as physical evidence or place of past human activity, like site, object, landscape, structure. Okay, or a site, structure, landscape, object, or natural features of significance to a group of people traditionally associated with it. Okay, this is the cultural resources. Then globally, cultural values of natural resources are increasingly recognized as important for local natural resource management and conservation in and beyond parks. The tendency has been to focus on the direct use rather than the cultural value and importance of natural resources. तर जे पण नॅचरल रिसोर्सेस आहेत तर इन्क्रीजिंगली रेकॉग्नाइज ॲज इम्पॉर्टंट फॉर लोकल नॅचरल रिसोर्स. तर जे पण लोकल नॅचरल रिसोर्स असतील तर त्याचं मॅनेजमेंट असेल किंवा कन्झर्वेशन असेल. ओके, द टेंडन्सी हॅज बीन टू फोकस ऑन द डायरेक्ट यूज rather than cultural values. Then the cultural values underlying natural resources directly or indirectly used and various natural resource based activities and the implications for conservation remain little explored. सो जे पण आपण नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा कल्चरल रिसोर्सेस असतील तर त्याचा व्हॅरियस खूप आणि त्याचा जो पण व्हॅरियस टाईप्स ऑफ इम्प्लिकेशन्स असतील तर त्याचे नॅचरल रिसोर्सेसवर इम्पॅक्ट पडत असतात. ओके, डायरेक्टली असतील किंवा समटाईम्स इनडायरेक्टली असतील. ओके, व्हॅरियस नॅचरल रिसोर्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज असतील ज्या पण नॅचरल रिसोर्सच्या ॲक्टिव्हिटीज असतील बेसिसवर अँड द इम्प्लिकेशन फॉर कन्झर्वेशन आणि त्याच्या ज्या पण कन्झर्वेशनवर पडणारे इम्पॅक्ट असतील. ओके, रिमेन लिटल एक्सप्लोर्ड. Then, drawing from household survey, in-depth qualitative interviews, observations, and secondary data, we explore the cultural significance of natural resources. Then, our finding illustrate that through cultural values are inextricably linked to resource use, they are not recognized by all community members. Then further, cultural values arise from a diverse and sometimes conflicting array of values that punctuate individuals' lifestyle. A better understanding of context specific cultural setting and the linkages between the cultural and material dimensions of resource use can lead to the development of interventions that can ensure effective conservation of both natural resources and culture. ओके, सो कल्चरल रिसोर्सेस जे पण आहेत किंवा कल्चरल व्हॅल्यूज ज्या असतील, सो ड्रॉइंग फ्रॉम हाऊस होल्ड सर्वे, तर नॉर्मली जो सर्वे केला तर इन डेप्थ क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यूज असतील, ऑब्झर्वेशन्स असतील आणि त्याचा जो सेकंडरी डेटा आहे तर त्यावरून काय तर एक्सप्लोअर झालं तर कल्चरल सिग्निफिकन्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, देन जे पण तर त्यातनं फाइंडिंग काय झालं किंवा काय सर्च झालं तर जे पण कल्चरल व्हॅल्यूज असतील किंवा त्यांचा जो एक्सटिंकेबली असेल किंवा बेवनाम लिंक टू रिसोर्स यूज असेल तर जो रिसोर्स यूज असेल तर दे आर नॉट रेकॉग्नाइज बाय ऑल कम्युनिटी मेंबर. किंवा फर्दर कल्चरल व्हॅल्यूज अराईज असतील फ्रॉम अ डायव्हर्स अँड समटाईम्स कॉन्फ्लिक्टिंग अरे. परस्पर विरोधी ज्या पण त्याच्या व्हॅल्यूज असतील किंवा द पंक्च्युएट इंडिव्हिज्युअल्स लाईफस्टाईल असेल किंवा जी आपली लाईफस्टाईल असेल किंवा नॉर्मली आपलं जे पण मॅन्स असतील किंवा पीपलचं इंटरॅक्शन बघतोय आपण नॅचरल रिसोर्सेस थ्रू, तर ऑल जे मॅनची जी इंटरॅक्शन आहे नॅचरल रिसोर्सेस थ्रू नॅचरल रिसोर्सेससाठी तर ते
म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इम्प्लिकेशन करतात ते किंवा इम्पॅक्ट करतात ते. ओके, कशाला तर नॅचरल रिसोर्सेसला असेल किंवा आपलं जे अर्थ असेल, वेगवेगळे जे पण कॉन्सिक्वेन्सेस क्रिएट होतात तर ते आपण थांबवलं पाहिजे किंवा नॅचरल रिसोर्सेस जे असतील, कल्चरल सिग्निफिकन्स असतील त्याचे, कल्चरल रिसोर्सेस असतील तर त्याचा होईल तेवढा कमीत कमी यूज करायचा आणि वेस्ट जे असेल त्यापासून आपण परत प्रोडक्शन क्रिएट करू शकतो. ओके, तर कल्चरल प्रोडक्ट कुठले आहेत तर गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट इन्क्लूड द आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, व्हिज्युअल आर्ट, आर्किटेक्चर. ओके, देन हेरिटेज conservation असेल, म्युझियम, गॅलरीज, लायब्ररीज, द कल्चरल इंडस्ट्रीज, रिटर्न मीडिया, ब्रॉडकास्टिंग, फिल्म, रेकॉर्डिंग अँड द फेस्टिवल. These are the cultural product. Okay, so this is the man's interaction with natural resources and how to interact with natural resources and their consequences. Okay, as resource base, as wasting and cultural significance of natural resources. Okay, thank you.